करते एकनाथ महाराज पावन पवित्र असलेली ही रामकथा सांगत असताना सांगू लागलेले, ज्या वेळेस राजा दशरथाचं मरण पावले आणि रात्री येऊन भरत झोपले, रात्रीचा समय, मध्यरात्री कैकेयी माता भरताजवळ आल्या आणि भरताला उठवून सांगू लागल्या की हे भरता, अरे तू येण्यासारखा झोपलास, तुझ्यासाठी मी इतका अट्टहास केला, इतका अट्टहास करून मी राजा दशरथाकडून हे जे अयोध्येचं राज्य हे तुझ्यासाठी मागून घेतलं. योगायोगानं कर्मानं दशरथ राजे मरण पावले आणि त्या आपल्या वडिलांचं वचन पाळण्यासाठी राम वनवासाला गेला आणि तू इथं रडायला लागलास भरता. अरे से सावत्र बाहू, हे सावत्र ती सावत्रच असते. जसे आदिती आणि दिती ह्या दोघी सवती होत्या आणि त्या असणाऱ्या सवतीचं, त्या सवतीमध्ये दोघी सवती मत्सर झाला आणि त्या आदित्यनं देव आणि दानव यांचं हमेशाच भांडणं झाले, युद्ध झाले. तसंच या प्रपंचामध्ये दोन सवती असल्या, कितीही बहिणीसारख्या असल्या तरी ह्या भांडतात, हे सवती मत्सर होतो. भरता त्या न्यायानं तू आता या राज्याचा स्वीकार कर आणि अयोध्येचं राज्य तू सांभाळ, रडू नको, उठ, अशी कैकेयी आपल्या मुलाला भरताला सांगू लागलेली. येची आरती वेदोक्ती प्रधारण्य प्रथम स्तुती देवदैत्यवरीवती श्रुती समती अवधारा. अरे भरता, अशाच प्रकारे जे असणारे दोन सावत्र सख्खे सावत्र भाऊ, देव आणि दानव आहेत, राक्षस आहेत, या राक्षसांचं आणि देवांचं सतत भांडण झालं. स्वार्थासाठी भांडले आणि त्या स्वार्थासाठीच भरता मी तुझ्यासाठी अट्टहासानं या अयोध्येचं राज्य घेतलं आणि रामाला वनवासाला पाठविलंय. भरता तू आता उठ आणि या अयोध्येच्या राज्याचा स्वीकार कर, अशी कैकेयी माता भरताला बोलू लागलेली. सापत्न माझी अति प्रीती काहीच नाही वेदशास्त्राती, गरुड सर्पा वैर प्रती ते काय नयते बंधू. अरे भरता, या असणाऱ्या जे वेद आहेत, शास्त्र आहेत आणि पुराण आहेत, या सर्वांनी ग्वाही देऊन सांगितलं की सख्खे भाऊ कितीही मित्रत्व असले, कितीही जवळचे असले, ते सावत्र ती सावत्रच असतात. अरे ज्याप्रमाणे गरुड आणि साप हे दोघही सख्खे सावत्र भाऊ होते, मग ते का सख्खे भाऊ नव्हते का? पण त्यांच्यामध्ये ही वैर झालं आणि त्यांच्यामध्ये ही वैर होऊन एकमेकाला मारण्यासाठी ते टपले आणि अशी सावत्रपणाची भावाभावाची कथा आहे भरता. तसा तो राम वनवासाला गेला तुझा एक भाऊ आणि तू आता राज्याचा स्वीकार कर, असं भरताला कैकेयी माता बोलू लागलेल्या. ऐक माझी निजयुक्ती त्वान जावे वना प्राप्ती आणून वशिष्ठादी ऋषी पंक्ती याही राज प्राप्ती अभिषेक. अरे भरता, आता तू उठ आणि माझं वचन पुन्हा ऐक. भरता, अरे तुझ्यासाठी मी इतकं अट्टहास करून हे राज्य मागून घेतलंय. तू आता उठ आणि आपले जे कुलगुरू वशिष्ठ आहेत त्या वशिष्ठांना बोलव, ऋषी मुनींना बोलव आणि तू या अयोध्येच्या राज्याचा राज्याभिषेक करून घे, अशी कैकेयी माता बोलू लागलेली. भरता तू तवस भाग्य पूर्ण